नमस्कार यूट्यूब फॅमिली. जय शिवराय, जय शंभूराजे, जय साईनाथ. तर स्वागत आहे मित्रांनो भक्तिश्रद्धा या यूट्यूब चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे तुम्हाला की काल परवा आपल्याला PM किसानचा हप्ता मिळाला. तर ज्या शेतकऱ्यांना मिळाला नसेल त्यांच्यासाठी बातमी आहे, आणि ज्यांना मिळाला आहे त्यांना पण म्हणजे खूप आनंदाची बातमी आहे काही मिळाला असेल तर. पण इथून पुढं आपल्याला खबरदारी घ्यावा लागणार आहे, कारण शासनाचे काही निर्णय की ते आपल्या फायद्यासाठी पण आहे आणि काही याच्यासाठी पण आहे. तर आपल्याला सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी दीपक पवार, शिर्डी येथे राहतो आहे आणि एक शेतकरी असून शेतीच माझा व्यवसाय आहे. तर मला अडचणी आल्या, मला माझ्या भावाला हप्ता मिळाला PM किसानचा, मला मिळाला नाही. तर मी काय केले त्याची माहिती पुढं सांगणार आहे आणि तुम्हाला पण ती करून घेणे गरजेचे राहणार आहे. तर नक्कीच आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या भावाने काय केलं होतं तेही सांगणार आहे. तर आपल्याला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी सांगतो, मी आता आलो होतो शेतामध्ये आणि वाटलं व एक शेतकऱ्यांची छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न माझा हेतू आहे. तर आपल्या शेतकरी बांधवांनो, आपल्याला PM किसानचा हप्ता इडून पुढं मिळणार नाही. आपण जे म्हणजे केलं नाही तर काय करायचं आहे नक्कीच मी व्हिडिओला सुरुवात करतो आहे. लई याच्यात नाही बसत मी. तर सर्वप्रथम आपल्याला महाविस्तार ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं फार्मर ID असेल तर चांगलंच आहे, नाही तर CUT सेंटरवर जाऊन आपल्याला फार्मर ID काढून आणायचं आहे. आणि ते लोक जास्त पैसे मागणी करत आहे, 200 रुपये द्या, 100 रुपये द्या. तर हे आपण घरबसल्या पण करू शकताय आपल्या मोबाईलवरती. आणि जे शेतकरी माझे बांधव असे शिकलेले नाही आहे त्यांना पण एक विनंती असेल का आपल्या घरामध्ये जे शिकलेले व्यक्ती आहे त्यांच्याकडून ही माहिती तुम्ही करून घेऊ शकताय. तर आपल्याला करायचं काय आहे तर हे नक्की मी शेवटपर्यंत तुम्ही फक्त व्हिडिओ बघा. आणि आपल्याला करायचं आहे एक, आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन माहिती आपलं महाविस्तार ॲप डाउनलोड करायची. तर डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तिथं माहिती येईल. तर आपल्याला तिथं टाकायचं आहे फार्मर ID. तर फार्मर ID टाकल्यानंतर आपल्याला पुढं करायचं आहे डायरेक्ट एक OTP येईन आपल्याला. तो OTP आपल्याला तिथं टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर ते सक्सेसफुलचा मेसेज येईल. आता समजा तुम्ही तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मोबाईलवरती पण करून घेऊ शकताय. पण ज्यावेळेस तो OTP येईल तो जो फार्मर IDला लिंक असेल त्या नंबराला तो OTP येईल. तर त्यानंतर तो OTP टाकून आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे. तर मला बी खूप अडचणी आल्या. मी पण माझ्याकडं म्हणजे मी इतरांना माहिती सांगितली. मला वाटलं माझं झालेलं असेल, पण माझं काही झालेलं नव्हतं. मी शनिवारी केलं आणि मला काल पैसे मिळाले. तर तुम्हाला मिळाले असेल तर एक आनंदाचीच बातमी आहे. पण ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यांनी ही माहिती करून घ्या. आपल्याला काय करायचं ही मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर अशी माहिती केली तर तुम्हाला पैसे इडून पुढं मिळणार आहे, अन्यथा पैसे मिळणार नाही. कोणत्याच शासनाचा कोणताच लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे, हे लक्षात घ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुमचेवाले. आणि असेच नवीन नवीन शेतकऱ्यांच्या विषयी बातम्या पाहिजेत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद मित्रांनो.